रुकडीत खाकीच्या जोरावर शेजाऱ्याची गुंडगिरी, गरोदर महिलेसह चिमुरडीला अमानुष मारहाण. हातकणंगले तालुक्यातील रुकडे येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली. जागेच्या वादातून एका मुस्लिम कुटुंबावर शेजाऱ्याने जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात 8 महिन्याची गरोदर महिला आणि एका निष्पाक चिमुरडीलाही अमानुषपणे मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे संशयित आरोपी इचलकरंजी येथे पोलीस अधिकारी असल्याने हातकणंगले पोलिसांनी पीडित कुटुंबाला रात्रभर ताटकळत ठेवून केवळ एनसी दाखल केले आहे. या पक्षपाती भूमिकेमुळे रक्षकच भक्षक बनले आहेत का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की रुकडे येथे पीडित समीर अल्लाबक्ष मुजावर आणि त्यांच्या शेजाऱ्यात गेल्या 10-12 वर्षांपासून जागेचा वाद सुरू आहे. संबंधित शेजारी पोलीस दलात कार्यरत असल्याने तो वारंवार वर्दीची धमकी देऊन कुटुंबाचा छळ करत असल्याचा आरोप मुजावर यांनी केला आहे. काल घराबाहेर जेसीबीचा आवाज आल्याने तन्वीर मुजावर हे पाहण्यासाठी गेले असता त्यांच्या घरासमोर दगड आणि माती टाकण्याचे काम सुरू होते. जेव्हा त्यांनी याला विरोध केला असता पूर्वतयारी करून आलेल्या संशयितांनी लाट्या काट्या आणि दगडांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तन्वीर मुजावर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांना 4 टाके पडले आहेत, तर त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. पतीला वाचवण्यासाठी आलेल्या 8 महिन्याची गरोदर पत्नी अस्मा आणि लहान मुलीलाही संशयितांनी जमिनीवर आपटून मारहाण केली. इतकेच नव्हे तर लहान मुलीचे कपडे फाडून तिचा विनयभंग केल्याचाही गंभीर आरोप समीर यांनी कॅमेऱ्यासमोर केला आहे. हल्ल्यानंतर रक्ताळलेल्या अवस्थेत हे कुटुंब न्यायासाठी काल रात्री हातकणंगले पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र मारहाण करणारा व्यक्ती पोलीस दलातच मोठ्या पदावर कार्यरत असल्याने पोलिसांनी रात्रभर दाद दिली नाही. रात्रभर वेदनेने विवळत हे कुटुंब ठाण्यात बसून होते. अखेर आज दुपारी 12 वाजता म्हणजे तब्बल 14 तासानंतर पोलिसांनी केवळ अदाखलपत्र गुन्हा नोंदवून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. एका गरोदर महिलेवर हात टाकला जाणे आणि गंभीर दुखापत असतानाही गुन्हा दाखल न होणे हा मुजावर कुटुंबाचा वर मोठा अन्याय असल्याचे बोलले जात आहे. आरोपी पोलीस आहे म्हणून त्याला वाचवले जाते का, असा संतप्त सवाल समीर मुजावर यांनी विचारला आहे. या प्रकरणी कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करून पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी आणि मुजावर कुटुंबाला संरक्षण द्यावे अशी मागणी परिसरातून होत आहे. वृषाल क्रांती वृत्तसेवा रुकडी. लाकड्या होते ते घेतले ओढून आणि मला ओढून घेतले समोरनं. माझ्या छातीवरती हात टाकला आणि मला ओढून घेतले, मला पाडलं. माझा नवरा मला वाचवायला ना, मग माझा नवरा मला वाजवायला पुढे आल्यानंतर त्यांना पण ओढून मारायला चालू केले काट्यांनी. त्यांचं डोकं फोडलं. मी माझ्या मुलगीला बघायला गेलं नाही. माझी 17 वर्षाची मुलगी, माझी मुलगी घेऊन माझी मुलगी मध्ये येऊन आम्हाला सोडवायला आली होती. माझ्या मुलगीला पण उचलून दगडामध्ये फेकले. फेकताना हातापायामध्ये माझ्या मुलगीचे कपडे फाडले. माझ्या मुलगीचे कपडे फाडले. माझ्या मुलगीला इकडे तिकडे हात लावलं आणि बाहेर कुठं जाऊन घरात असलेली माणसं आहेत. आमच्या सासऱ्याला आमचं एवढं प्रसंग होऊसपर्यंत आमचे चुलत सासरे त्यांना तर असं ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना ते खुद्बुद्दीन मुजावर यांची बायको तिनं खुद्बुद्दीन मुजावर आणि कोणतरी सगळेजण मिळून त्यांच्या नाडा दाबून त्यांना दगड फेकून मारण्याचा प्रयत्न केला. माझी मुलगी मध्ये जाऊन त्यांना वाचवत होती. आम्ही पण तिकडे धावत चाललो होतो. तोपर्यंत माझ्या मुलगीची केस धरून त्याला मारत घेऊन गेले. माझ्या मुलीला नंतर तिकडनं आले 4-5 जणी आणि येऊन माझ्या नवऱ्याला मारून मारलं. हात तुटलाय, फ्रॅक्चर झालाय, डोक्याला पडले, 4 टाके पडले. काय त्यांना घेऊन घ्या पाहिजे. माझं नाव तन्वीर ताजुद्दीन मुजावर. मी मुलीचा रहिवासी असून माझे शेजारी खुद्बुद्दीन मुजावर हे माझे शेजारी आहेत. हे आम्हाला 10-15 वर्ष झाले वारंवार आम्हाला त्रास देत आहे. हे पोलीस असल्याचे आम्हाला धमकी देऊन वारंवार आमच्या घरात बसून आमच्या महिलांना शिवीगाळ करून आम्ही घरात नसताना सुद्धा त्यांना बरी वाईट बोलून हे आम्हाला फार 10-12 वर्ष झाले त्रास देत आले आहे. तसेच काल अशाच पद्धतीने आम्ही घरात असताना जेसीबीचा आवाज आल्यानंतर आम्ही बाहेर येऊन बघतो तर आमच्या हातीत त्यांनी दगड माती टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांना आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आमच्या हातीत काय हस्तक्षेप करू नका. तर त्यांनी
असं बोलल्यानंतर त्यांनी तिथं पूर्व तयारीने जे काट्या वगैरे ठेवलेले होते ते सगळ्या घेऊन आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला असताना माझ्या पत्नी जे 8 महिन्याची गरोदर आहे ती आडवी आली. ती आडवी आल्यानंतर भांडण करून काय असं म्हणत असताना त्याला धरून त्याला छातीला धरून खाली ओढलं, त्याला पाडलं, त्याला मारायला त्याला वाचवण्यासाठी मी गेल्यानंतर मलाही त्यांनी डोक्यात काठी वगैरे मारलेली आहे आणि माझ्या डोक्यावर काठी वगैरे मारली, मला 4 काठी पडलेली आहे. तसेच माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, पायावर मारहाण केलेलं आहे, इथं मारहाण केलेलं आहे. तसंच आमच्या काकाने सुद्धा डोक्यात दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सर्व असताना माझी पत्नी आणि माझी मुलगी सोडवायला मध्ये आले असताना माझ्या मुलगीला सुद्धा त्यांच्या लहान मुलाने कैफ मुजार म्हणून त्याचं नाव आहे, त्याने माझ्या मुलीला उचलून फेकलं आणि तिचे कपडे फाडतोड केली. आणि या सर्वांना न्याय मिळावा हीच विनंती आहे.